स्वागत है दोस्तों। अरे राव, स्वागत है दोस्तों हमारे नए ब्लॉग में। तुझं कोण देणार? तर कैसे आप लोग? तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय शेताकडे 2 मिनिटं फ्रेश व्हायला. मोकळं व्हायला. त्यानंतर आपले हे हेअरस्टाईल आपण चेंज करणार आहे मस्त एकदम. भाऊ आता वुल्फ कट मारणार आहे. उल्फ कट मारणार आहे डायरेक्ट. उद्या सिव्हिलवर जायचं आपल्याला सर्वांना. आणि तुम्हाला एक पर्सनल गोष्ट सांगायची होती मला. हा जो पोरगा आहे ना मयूर, दाळ काय माहिती का काय त्याच्या झालं? भावाला केस टकलं करून त्याची केस त्याला बघवत नाहीये. टकलं नाही होत, सूट नाही करत आहे गाईस त्याला. काय त्यात काय सूट नाही करत आहे. बघा गाईस, बघा थांबरे नीट कर. ह्याची मोठी केस आहेत ना त्यामुळे आदळ होते माहिती. नाही नाही, जळायचं जळायचा विषय नाही गाईस. हा याला पण वुल्फ कट सूट करू शकतो, पण त्याला म्हणते फेड मार. नाही आणि तो आता वुल्फ कट मारत आलाय. गाईस, त्याला सूट नाही करत आहे म्हणून बोलतोय. एक भावाच्या नात्याने सांगतोय नाही का त्याला, त्याच्यात चांगलं व्हावं म्हणून. माझा ऐकतो. गाईज, तर तुम्हीच सांगा त्याला सूट करतात का नाही, तोचपर्यंत मी त्याला कटिंग करतो. हा तोपर्यंत कटिंग करून मोकळं होतं. मग केस कोण देणार त्याला परत? परत वाढतील, परत कापू आपण, आहे का नाही गाईज? तर आपण इथं आलेलो आहे एकदम मोकळं. तर गाईज, आशुतोष भावंट कमेंट फुल भरून टाका एकदम. तर गाईज, तुम्ही म्हणत असेल तर ही क्लिप टाकू शकता. काय गरज माझी इज्जत लुटतो का लावडे? तर एकदम आम्ही चाललोय आता फुल एकदम जंगलात जंगलात ना शेतात चालतो गाईज. शेतात म्हणजे शेत नाही म्हणा, हे मागं अख्खे बिल्डिंग झाले, शेत काय राहिलं नाही. पाहिलं ना थोडंफार राहिले. इथं आपल्या गहू माता आहे, चरते ते गहू माता चरते. रोडाने जायचं. रोड काय का असतं ना, पण रोड तर आहे ना. तर काय एकदम मस्त मध्ये जाणार आहे आपण. फुल कटिंग बिटिंग करून उद्या एकदम फुल ड्रेसिंग बिसिंग मारून जाणार आहे उद्या. शाळेमध्ये रंगीत कपडे रंगीत कपडे घालणार आम्ही उद्या फुल रंगीत कपडे फुल घालणार आहे आम्ही सर्वजण. कारण आपलं 15 ऑगस्ट आहे ना, बरोबर. तर एक दिवस आधी कपडे धुत न पोरं म्हणून. अरे हिचे काय झालं मार्गामध्ये मी बघितलं लागला हातायला जोरात नाही का. मॅडम म्हणते नाही रे, मी बघितलं त्याला, त्याने डोळा मारला थोडं. त्याला ते बोलता सवय नाही का तशी मारायची. जास्त लक्ष नाही द्यायचं असं आपण. म्हणलंय माझ्या बरोबर तू ना, मी म्हणलं एकदा मारबीर चारशीन बाहेर. लय मारलं त्याने. म्हणलं काय करतोय. तर काय असा विषय असतो. मॅडमला म्हणलं जातं नाही का, अंतर मॅडम विचार मध्ये डोळा मारला. तर असले पोरं आहेत आमच्या कॉलेजमध्ये. सध्याला कॉलेजमध्ये ब्लॉग काढा ना आम्ही. चिंता पोरं जाई कॉलेजमध्ये काय पण करते जाई काय पण. कॉलेज क्लासरूम मध्ये आपण काढू नाही शकत, नाही तर क्लासरूम मध्ये काढला असता. क्लासरूमचे आमचे लोकांना दाखवलं ना शिरण भाई लय अवघड होईल. पाठीमागनं दाखवायचं. पाठीमागनं दाखवायचं. गुरु आहेत आपले. गुरु आहेत. फक्त गुरु काय म्हणतात तेच समजत नाही. कळले तर पाहिजे काय बोलते. मजा आली पण आता आम्ही डेली जाणार कॉलेजला, कारण 75% प्रेझेंटी लागते. नाहीतर काय करता, नाहीतर आमचं वांदे होते. एमसी करणार म्हणून सांगितलंय. बोलतो आपण फक्त जायचं डेली जात तर नाही ना. आता रोज फोन करणार, रोज जाऊ. इथं आमचं चाललं घेत होता ना तू. दोन कोण मी कुठं बोललो घेतो. अरे आता तर म्हणलं शिवम दादा म्हणतो नंतर दिन घेतो मी सारखंच घेतो.
तर काहीच शिवम भाऊची मम्मी आलो ना वाटतं ते. आलं पण त्या मदर समोर कसं मागायचं जाताना येताना घेऊन येत. तर काहीच लाईक सबस्क्रायबर करा. सबस्क्राईब आपले लय कमी आहेत, वाढा ना काय विषय, नुसतं आपले व्ह्यूज चालले, सबस्क्रायबर काही आहे ना. सबस्क्राईब करा चॅनलला, नोटिफिकेशन ऑन करा आमच्या व्हिडिओची थोड्या नोटिफिकेशन. दिवसांनी शॉर्ट्स पण थोडं शॉर्टची प्रक्रिया चालू आहे जरा. तसं तुम्हाला मोठे व्हिडिओ बघायला कंटाळा येतात आता म्हणून शॉर्ट्स वाढणार. शॉर्ट्स सोडणार आहे थोड्या दिवसांनी चालू करीन. पण सबस्क्राईब करा गाईज, कारण काही लोकांची आत्तापासूनच जाळायला लागली. आत्तापासूनच जाळायला लागली. ते आम्ही नाव नाही घेऊ शकत, नाही तर घेतलं असतं. आत्तापासूनच जाळायला लागली, अजून लय काय काय करायचं बाकी आहे. म्हणून तर नुसतं लोकांचा स्ट्रगल भुगा झाला पाहिजे, भुगा. स्ट्रगल करते गाईज, सपोर्ट करा. आत्ताच एवढं जाळायला लागलं, पुढं राख होतील. बघायचंय फक्त त्यांची तोंड. त्यांचं तोंड बघायचे ज्या दिवशी सक्सेस होईल त्या दिवशी. कारण मुलांना सक्सेस झाल्याशिवाय मुलांची लाईफ काहीच नसते. हा ते तर एवढं तर कळून चुकलं आम्हाला. लवकरच कोण कोणाचं नसते एवढं पाहिलं. त्यांच्यासाठी खास त्यांच्यासाठी हॅशटॅग ते ते नावं नाही घेऊ शकत. एक दिवशी घेणार, एक दिवशी डायरेक्ट घ्या. जेव्हा घेणार ना तवा ते काहीच उघडू नाही शकणार. तवा घेणार, ज्या दिवशी सक्सेस होणार त्या दिवशी घेणार नाव त्यांचं. असं ते आता पण काय उकडू नसेल तरी पण आता नाही, आता बोलून दाखवायचं नाही काहीच, करून दाखवायचं. केल्यावरती बोल. हां, केल्यावरती बोलायचं, आणि ते फक्त तुमच्या प्रेम आणि सपोर्टने होणार आहे. काय मयूर भाऊला अचानक आठवलेलं आहे श्रावण झाले केस नसतात कापत. आम्ही त्या दुकानापाशी जाऊन परत भावात घेऊन परत आलो रिटर्न. मला पण दुकानापाशी गेल्यावर एक तर चालत चालू आहे, आपल्याकडे आज गाडी नाही, आणि त्याच्यात आम्हाला आठवलं श्रावण चालू. आता परत रिटर्न घरी चाललोय आम्ही. बरं नाही काय थोडंसं कट मारलं असतं ते नंतर वाटवलं श्रावण चालू. अर्ध इथं बाकीचं तसंच लय विषय घाण झाला असता. बरं झालं नाही, म्हणजे पहिलं आपलं भाऊचंच कापला असता. दोघांना सोबत बसवलं असतं तर. ना मी नाही कापून घेत दुसऱ्या, ते तोच त्याकडनं. हा दुसऱ्याकडून का आपण घेऊ शकतो. मग वांदे झाले असते थोडे, नाही का काहीच. दोघांचे अर्धे अर्धे टाकले. अर्धे टाकले, अवघड झाला. आता तुझं परत तरी काय नसतं रे, तुझ्या साईडला मारला असतं त्याने. त्याचा तर डायरेक्ट पाठीमागचं उडवलं असतं पहिलं पाठीमागं चालू ट्रिमरला. ते काय, आता परत रिटर्न चालू आहे आम्ही घरी. मास्टर माइंड डोकं आहे आमचं. जास्तच थोडं नाही का. जास्तच थोडं. माझ्यासोबत एकदा झालं रे, केस कापायला बसलो होतो आणि त्याने पाठीमागचं उडवलं नाही का, आणि तेवढंच लाईट गेली. अर्धा तास बसलो, 1 तास बसलो, लाईटच आहे ना. मग गेलो घरी नाही तसंच घरी गेलो. त्यानंतर लाईट आली थोड्या वेळाने, तसंच परत आलो परत जाऊन बसलो केस कापायला. तर काहीच तेव्हा व्हिडिओ ब्लॉग काढला पाहिजे होता, म्हणजे तेव्हा काढ नाही रे, बारीक होतो काहीतरी 7वी 8वीत होतो. तर काही जाऊन दे, आता काय श्रावण संपूसपर्यंत मस्त केस ग्रोथ होती. मग एकदमच हां केसच नाही वाढत. ना वाढते, वाटतंय रे तसं, कारण ते जास्त वाढलेत ना. ते वाटतंय का, बघ ना किती वाढले. मला तर समजा नाही मी काय तू का पाठीमागे सोडू का अशीच ठेव पुढंच पुढं, मग ते अशी डोळ्यावर येते. मग तुला सारखं मुलेट कट पुढचे सगळे उडवायला लागते. त्यांना उडवणार काय आता. मग मागं सोडायला लागेल तुला. अशी रे कशी ओल्ड मनी अरे अशी वय. तेच म्हणतो ना, ओल्ड मनीच सोडू का पाठीमाग पूर्ण पाठीमागे सोडू. तर काय वाटतं तुम्हाला, कसं सूट करीन मला कमेंट करून सांगू तुम्ही म्हणताल कमेंट ते मध्ये करू. सांगा. फक्त टाकल्या विकला बोलू नका कोणी. हा एवढं नाही ऐकणार मी कोणा, माझ्या घरच्यांचं ऐकत नाही. एवढं वाढवलेत हा ना. तर कसं तरी वाटेल. एक तर त्या पाठीमागे कापली होती, त्याने आखी वरची केस उडवून टाकली माझी. त्याला म्हणलं मला केस वाढायचे, तर म्हणलं पहिलं ते पहिले कापली, म्हणलं आता वाढ. हा का असं बोललं तुला तेव्हा का मागच्या वेळेस. मागच्या वेळेस आता कापली. लय भारी सीन झालाय आमचा तिथं. श्रावणचा महिना चालू. चल आता गेली वाटतं.
आमचे गणपती बाप्पा लवकरच आगमन होणार आहे गणपती बाप्पाचे. लवकर तर आम्ही जाणार आहे मस्त, आम्ही गणपती बघायला जाणार आहे एकदम. तुम्ही पण या दगडूशेठला. 27 ऑगस्ट 27 ला तुम्ही बसवता तुम्हाला अरे हाय मदर त्याची यू थोडा वेळ. तर काहीच दोनदा आमचा प्लॅन कॅन्सल झाला. हा ना भाई, आज काही सक्सेस नाही होते. सक्सेस होत नाही आज काय. जाऊन दे, काही विषय नाही. आजचा दिवस पण असंच आजचा दिवस पण असंच. वाऱ्यावरती गेला. काय सांगायचं आता, आमची परिस्थिती तुम्हाला ऐकवली असते. मग तुम्ही रडताना बिडताना काय कामच नाही आम्हाला, नुसतं भटकतोय. अगा ते पण गँग नाही आमची, तिघच. तिघच फिरते. सगळी कोण कुठं राहिलीत आम्हाला काहीच माहिती नाही. सगळे आता काय, कोण कुठं जाते, कोण कुठं येते, कोणालाच खबर नाही. हा, कोण घरी झोपला असेल, कोण काय करत आमचा छोटू क्लासला गेलाय. छोटू क्लास तो पण क्लासमध्ये जाऊन काय करत काय माहिती. हा ना, आता त्यालाच माहिती. आम्हाला काम धंदाच नाही. आम्हाला काम धंदाच नाही. आम्ही नुसतं फिरतो. फिरतोय नुसतं. इकडे जा तिकडे जा, ते पण चालत फिरतो. गाडी पण नाही आज आमच्याकडं. चालत फिरतो. आमची गाडी जप्त केली एकदम. काय करत आता आज जाऊन परत बसायचं तसंच. परत यार हा, परत आता आमचं जातो, व्हिडिओ एडिट करतो जरा, मग परत संध्याकाळचं पण जरा ब्लॉग. तू त्या दिवशी तो व्लॉग काढतो चालू. कुठला तो? हा. तो नाही रे आला बरोबर, डायलॉग नाही आला बरोबर. तर आमचा नाही, भाऊ. तो नाही. मग शायरीचा नाही बोलत आहे. ते पोलिसांनी पकडलेलं तो नाही टाकलं रे, माझीच टाकली. काय मी काय बोललो तसं? भाई बघितलं ना मोकर लपड होती, म्हणून नाही टाकला मी. गाडी कुठे दिसते तेव्हा त्यामध्ये? गाडी नाही, आपण तर दिसतोय ना एवढं भेंडी त्या दिवशी, म्हणून लपड होईल म्हणून नाही टाकलं. हा तसलं काय गायज, मी तो पूर्ण ब्लॉग नाही टाकला. बंटी भाऊ, शेट माणसं, शेट माणसं. ओ शेट हाय करा की. हाय. फेस रिव्हील होणार आहे थोड्या दिवसात. कुठं हे आमचं विहार. गाबडं बसले आतमध्ये. तर बघूया आतमध्ये काय सगळ्यांचं गाबडं, सगळ्यांची मेहनती आतमध्ये. काय करते. त्याला अचानक हे चालू तर काय भेटूया, आमचं छोटंसं कॉलेज आहे.